मित्र नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी परप्रांतीयांचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेला आला होता, पण त्याच्यामध्ये राजकारणाचाच मुद्दा जास्त गाजत राहिला आणि तोच पुढे गेला. परप्रांतीयांचा मुद्दा आजसुद्धा तेवढ्याच प्रकर्षानं पुढे येत आहे आणि तेवढ्याच प्रकर्षाने तो जाणवत आहे. मात्र अलीकडे प्रत्येक पक्ष त्याची पोळी बाजू लागला आहे आणि त्यामुळे या मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे. मी आज गेल्या 15 दिवसातल्या 3 घटना सांगणार आहे, ज्या राज्यात घडल्या आणि परप्रांतीयांनी त्या घडवल्या, तरी आपण म्हणावा तसा प्रतिकार त्याला केला नाही. प्रतिकार तर झाला नाही असं नाही, पण तो म्हणावा तेवढ्या प्रमाणात झाला नाही. आणि प्रतिकार करून हा प्रश्न मिटणार आहे का, ह्या मुद्द्याकडे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो, काही दिवसांपूर्वी विरारवरून दादरच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल रेल्वेमध्ये स्थानिक महिलेला धक्काबुक्की करण्याचा प्रकार झाला आणि तोही एका परप्रांतीय अमराठी महिलेकडून. वुमन स्पेशल म्हणजे महिलांसाठी स्पेशल असलेल्या गाडीमध्ये जागा असते, डब्यामध्ये जागा असताना सुद्धा एका मराठी महिलेला घुसू दिलं गेलं नाही, आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. कारण त्या डब्याच्या दरवाजावर एक परप्रांतीय महिला उभी होती आणि त्या डब्यामध्ये त्या महिलेचा जो ग्रुप होता. गाडीमध्ये जागा खूप होती, तरीसुद्धा त्या महिलेला आतमध्ये येऊ दिलं गेलं नाही. याचा तिनं जाब विचारला, म्हणून या मराठी महिलेला परप्रांतीय महिलेकडून मारहाण करण्यात आली आणि ही मारहाणीचं प्रकरण एवढं गेलं पुढे की त्या महिलेला रेल्वेतून ढकलण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. या महिलेच्या पायाला त्याच्या अगोदरच काहीतरी लागलेलं होतं, त्यामुळे ती फार प्रतिकार करू शकलं नाही. हे प्रकरण रेल्वे पोलिसांपर्यंत गेलं. याच्यावर मी व्हिडिओसुद्धा एक बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. 3-4 दिवसांपूर्वी तो लोड केलेला आहे. सविस्तर काय नेमकं प्रकरण घडलं ते. हा मुद्दा पाहिल्यानंतर परप्रांतीयांची मुजोरी किती वाढली आहे मुंबईमध्ये हे लक्षात येतं. मुंबईमधीलच आणखी एक दुसरी घटना आहे, ती म्हणजे मराठी अमराठी वादाची. म्हणजे आला विषय परत परप्रांतीयांवरच. मित्र, महाराष्ट्रात मराठी बोलली गेलीच पाहिजे, याच्यावर राज्य शासनाची स्थिती जरी दोलायमान असली तरी विरोधी पक्ष असलेल्या मनसेची ही आधीपासूनची मागणी आहे. त्याचबरोबर उद्धव सेनेनं सुद्धा या मागणीला तितकाच पाठिंबा दिलेला आहे आणि तितकीच ही मागणी लावून धरलेली आहे. मात्र तसं काही होताना दिसत नाही. उलट मराठी भाषिकांवर अन्याय होताना दिसतोय. मुंबईतील एका कंपनीमध्ये एका सिनियर महिलेनं, जी मोठी अधिकारी नव्हती त्या ऑफिसमध्ये, पण मराठी मुली ज्या होत्या तिथे त्यांच्या तुलनेत ती थोडी सिनियर होती. तर तिनं या मराठी मुलींकडे बघताना कॉमेंट्स केली की ह्यांना उद्देशून अशी म्हणाली की तुम गंदे नाल के किडे हो. बघा बरं, ती काय म्हणे, गंदे नाल के किडे हो. इतक्या घाणेरड्या भाषेत तिनं मराठी मुलींची अर्थात मराठी माणसाची निभत्सना केली. यानंतर मनसेनं या ऑफिस गाठलं आणि तिथल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर खूप वेळानं मनसेनं वाद घातल्यानंतर त्या महिलेनं माफी मागितली. ही महिला अमराठी असून गुजराती आहे. मित्रहो, आज मुंबईमध्ये कोणीही येतं, पण मुंबईमध्ये मराठी माणूस जेवढा सुरक्षित नाही तितक्या सुरक्षित हे अमराठी लोक होऊ लागलेले आहेत. याला कारण काय, तर ते कारण मी आणखी एक घटना जी आहे जी याहीपेक्षा मोठी आणि दुर्दैवी आणि भयंकर घटना आहे, ती घटना सांगितल्यानंतर या गोष्टीवर मी येणार आहे. मित्र, ही तिसरी घटना जी आहे ती जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुकामध्ये असलेल्या रिंगणगाव येथील आहे. या रिंगणगावमध्ये काही दिवसांपूर्वी एका 13 वर्षीय स्थानिक मुलाचा खून करण्यात आला होता. हा खून परप्रांतीयांनी, म्हणजे इथे काही मध्य प्रदेशमधून शेतमजूर आलेले आहेत, त्यांनी केल्याचं उघड झालं.
त्यातल्या 2 आरोपींना अटक केलेली आहे, तर एक आरोपी अजूनही फरार आहे. जवळपास 7-8 दिवसापूर्वी घडलेल्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. मयताच्या कुटुंबियांनी आपल्या मुलाचा बळी हा नरबळी असल्याचा आरोप केलेला आहे. मृतदेह ज्यावेळी आढळला त्यावेळी या मृतदेहाचा कंठ कापून घेण्यात आला होता, असा आरोपसुद्धा मुलाने केला आहे. मुलाच्या वडिलांनी केला आहे आणि इतर नातेवाईकांनीसुद्धा केला आहे. या प्रकरणात अजूनही नरबळीचा काही गुन्हा दाखल झालेला नाही, फक्त मर्डर केस एवढाच याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी म्हणजे 2-3 दिवसांपूर्वी जळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा निवेदन देण्यात आलं आहे. तरीसुद्धा हे प्रकरण अजूनही फक्त एक मर्डर केस एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. तर मित्रहो, या प्रकरणानंतर रिंगण गावातले ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्याने परप्रांतीयांना पुरता मज्जाव केला. परप्रांतीय म्हणजे जे MP तून आलेले शेतमजूर वगैरे आहेत त्यांना, शेतमजूर किंवा इतर कामगार जे आलेले आहेत शेतीच्या कामासाठी लागतात ते, तर त्यांना मज्जाव केला. आणि त्यावेळी ह्या गावात असलेली जवळपास 15-20 कुटुंब जी होती, जी परप्रांतीयांची, ती आपल्या गावी माघारी परतलेल्या त्यांनी हे गाव सोडलेलं आहे. या 3 घटना पाहिल्या तर असं लक्षात येतं की परप्रांतीयांचं राज्य महाराष्ट्रात यायला काही वेळ लागणार नाही. कारण अलीकडे यांची मुजुरी आमच्या गावातच येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे की आपणच आपल्या घरात परके होतो की काय अशी आपल्याला भीती वाटू लागलेली आहे. आता हे काय झालं असं? तर मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मुंबई आमच्या बापाची नाही मुंबई आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. हे म्हणणं इतकं सोपं आहे, पण आपण सवयीचे गुलाम इतके झालेलो आहोत की ह्या परप्रांतीय जर उद्या त्यांच्या घरी गेले तर आपण आपले कामं व्यवस्थित करू शकू का, इतके प्रश्न आपल्याला पडतात. मुंबईमध्ये तुम्ही बघू शकताय, साधे इस्त्रीवाल्यापासून तुमची जी कुठलीही कामं आहेत, जी घरगुती कामं आहेत, ती तुम्ही प्रत्येक कामासाठी या परप्रांतीयांवर आपण अवलंबून राहत असतो. मुंबईमध्ये इस्त्रीवाला बघा, इस्त्री करायची असेल घरात तर आपण घरात करू शकतो, पण आपण त्याच्यासाठी वेळ नाही काढत. ती आपण इस्त्रीवाल्या दुकानदाराकडे देतो आणि तो दुकानदार परप्रांतीय असतो. तुमच्या घरात असणारी मोलकरीण ही बहुतांशी इतर परप्रांतीयच असते. शक्यतो मराठी मुलीसुद्धा काही ह्याची मुंबईमध्ये कामं करतात, नाही असं नाही, पण त्याबरोबर परप्रांतीयाचं सुद्धा हे आहे. पण ज्या गोष्टी आपण किरकोळ गोष्टी आहेत, म्हणजे घरगुती कामासाठी, म्हणजे नाले साफसफाई असेल आणि काही गोष्टी असतील, ह्या प्रकारची कामं म्हणतो. ह्या छोट्या छोट्या कामं आहेत जी मराठी माणूस करायला खूप लाजतो, त्यांना लाज वाटते, पण परप्रांतीय लोक ते करतात. त्यामुळे आमच्या उरावर येऊन हे लोक बसलेले आहेत. त्यांना जर हाकललं तर त्यांचं काय होईल माहीत नाही, पण आपलं काय होईल हे मात्र आपल्याला पूर्णपणे दिसतंय स्पष्ट की आपलं काय होईल. आपल्या मराठी पोरं या धंद्यामध्ये जी किरकोळ कामं आहेत किंवा अशी जी कामं आहेत ती करायची कोणी, असा प्रश्न पडला आहे. MA-BA झालेल्या किंवा MA-BA BSc MSc झालेल्या तरुणांना वाटणं स्वाभाविक आहे की आपण 15-17 वर्ष शिकलो तर आपल्याला चांगली नोकरी मिळावी. पण 4वी-5वी शिकलेला जर असेल आणि त्याने शाळा सोडली असेल, 10वी-12वी शिकलेला पोरगा असेल, तर त्यालासुद्धा वाटतं की मला साहेब पदाचीच नोकरी मिळावी, मी गैरी नोकरी करणार नाही, असा त्याचा अट्टास असतो. असं आता बोला, मग ही कामं करायची कोणी? हे परप्रांतीय येऊन आपल्या असहाय्यतेचा फायदा उचलतात आणि मग आपल्यावर मुजोर होतात. आज ते आपले मालक होण्यासाठी का बघतायत? कारण आपण गुलाम झालेलो आहोत. हे गुजराती प्रकरण जे सांगितलं ते तुम्हाला माहिती आहे. आता गुजरात्यांची सत्ता आहे देशावर, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मुंबईसुद्धा आपलीच आहे. त्याच्यातून हे प्रकरण घडलं. म्हणजे गुजराती लोकांना एवढी हे आहे. म्हणजे मी तुम्हाला अलीकडचं आपल्या राज्यातलं प्रकरण सांगतो. कोल्हापूरचे खूप लोक हे कोकणामध्ये आहेत. कोकणामध्ये खूप लोक कामानिमित्त आहेत, पण ते उदो कोणतं करतील तर कोल्हापूरचं, आमच्या कोल्हापुरात असं आहे तसं आहे. अरे ठीक आहे, तुमच्या कोल्हापुरात काही असेल, पण मग तुम्ही नोकरीला कोकणात का येता? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण हा झाला राज्यातला मुद्दा. परप्रांतीयांचं सुद्धा असंच झालं आहे. आता ते इकडे येतात आणि त्यांचं गाव किती मोठं आहे, त्यांचं गाव किती हे आहे वगैरे ह्या गोष्टी सांगतात.
मित्र, कोकणामध्ये असणाऱ्या काजू व्यवसायातसुद्धा परप्रांतीय लोक येऊन स्थानिकांच्या नाकावर टिच्चून व्यवसाय करतात. आणि तो एवढ्या प्रमाणात आता 1 महिनाभर ते सुट्टी, 1 महिना त्यांची म्हणजे मे महिन्यात काजू हंगाम असतो, एप्रिल मे महिन्यात. 1.5-2 महिने ते कोकणात येऊन व्यवसाय करतात. तर व्यवसाय करतात म्हणजे कसं करतात, तुमच्याकडून काजू घ्यायचे, काजू बिया घ्यायच्या आणि त्याच काजू बिया तिथल्या एका त्याने हातमिळवणी कोणत्यातरी माणसाशी केलेली असते, त्याला नेऊन विकायच्या आणि पैसे घ्यायचे. त्याच्यातून ते खूप मोठं अमाऊंट घेऊन आपल्या गावाला जातात. या सगळ्या गोष्टी आपल्या नाकर्त्यापणामुळे आपण ओढून घेतलेल्या आहेत. मी आता जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगण गावामध्ये घडलेली घटना जी आहे, त्या घटनेमध्ये मुलाचा बळी देण्यात आला आणि ज्या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, त्या आरोपीनं असं म्हटलं आहे की त्या दिवशी आठवडे बाजार होता आणि आठवडे बाजारात या मुलाचा आरोपीपैकी एका आरोपीला धक्का लागला आणि त्या प्रकरणातून ह्या तिघांनी मिळून त्याला ठार मारलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मला तेजस नावाचा हा मुलगा आहे, तर त्या तेजसच्या कुटुंबियांनी असे प्रश्न उपस्थित केले आहे की सोमवार त्या दिवशीचा आठवडा बाजाराचा दिवस होता आणि अशी त्याचा धक्का लागतो आणि त्याच्यातून जर असे प्रकार घडतो, काहीतरी हाणामारी असेल किंवा काय बाचाबाची असेल, तर आठवडा बाजारातल्या इतर लोकांना का नाही कळलं त्या गोष्टी? इतके प्रकरण थंड कसं काय होतं? असे प्रश्न उपस्थित आहेत आणि ते प्रश्न खरेसुद्धा आहेत. पोलीस त्यांना आरोपींना वधवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अजून तरी आरोपीने आपण नरबळी दिल्याचं मान्य करीत नाही. तर त्या दिवशी हा तेजस जो ज्या ठिकाणी राहायचा त्या घराच्या परिसरात 2 मांत्रिक फिरत होते, अशी सुद्धा माहिती मिळते, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आता पुढे उलगडतील पोलिसांच्या तपासात. पण कसंही काही असलं तरी हे शेतमजुरांचा प्रश्न, हे शेतमजूर परप्रांतीय शेतमजूर त्या एका गावात येऊन राहतात. म्हणजे बघा, शेतमजुरांचा प्रश्न महाराष्ट्रात केवढा गंभीर आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे परप्रांतीय म्हणजे MP तले काही शेतमजूर, गोरगरीब शेतमजूर झोपड्या बांधून एकेका गावात येतात आणि ह्या रिंगण गावामध्ये जवळपास 15 ते 20 कुटुंब अशी आलेली होती आणि त्यांची मजुरी कितीही वाढली बघा, की आपण सवयीचे गुलाम झालेलो आहोत. हे शेतमजूर जर उद्या आले नाहीत तर शेतकरी पुरते कोलमडून जातील, कारण त्यांना स्थानिक शेतमजूर उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतमजुरांना कुठेही काम मिळेल, पण शेतकऱ्यांना शेतमजूर मिळतील का, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये निर्माण झालेली आहे. कारण स्थानिक शेतमजूर एवढे अडेल तट्टूपणा करतात, त्यामुळे परप्रांतीय शेतमजूर आपल्या उरावर येऊन बसलेले आहेत. ते एवढे बसले की आमच्या मुलांची सुरक्षिततासुद्धा आता राहिलेली नाही. ही 3 प्रकरणं पाहिल्यावर कळेल की परप्रांतीयांचा मुद्दा हळूहळू का होईना परत एकदा नव्यानं समोर येतो आहे. पण मित्रांनो, हा परप्रांतीयांच्या मुद्द्यापासून आपण लांब जाऊ शकत नाही. या परप्रांतीयांना आपण महाराष्ट्र बंदीसुद्धा करू शकत नाही, कारण ते जर आले नाहीत तर त्यांचं काय होईल ते होईल, पण आपलं काय होईल याची चिंता आपण केली पाहिजे. कारण आपण त्यांच्या एवढं ताब्यात गेलेलो आहोत. कारण छोटी छोटी कामं करायला आपल्याला लाज वाटते, आपल्याला वेळ नसतो किंवा काही व्हॉटेवर जे काही कारण असेल ते. आपण एवढे सवयीचे गुलाम झालेलो आहोत. या सवयीतून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, तोपर्यंत आमच्या छाताडावर हे परप्रांतीय नाचल्याशिवाय राहणार नाही, हे सत्य आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.